घरचे बाबा गेले होते सुटमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना बरेच दिवसातून भेटले होते पराठे भेटल्यावरती काय त्यांनी काय सोडले नाही, लगेच घरी घेऊन आले आणि येता येता सोबत चिकन सुद्धा घेऊन आले. आता चिकन घेऊन आल्याच्या नंतर ते मला करावं लागणारच आहे. मी नाही करणार असं म्हणून सांगायचं कोणाला करावं तर मलाच लागणार आहे, मग घेतलं ना करायला. आता इथं चिकन तर काय मी डायरेक्ट शिजायला टाकलेलं नव्हतं, कारण जर वेळेस लागतं माझ्या मुलांना चिकनचं सूप प्यायला, त्याच्यामुळे मी डायरेक्ट शिजायला काय टाकून देत नाही. शिजाय टाकण्यासाठी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा, थोडीशी कोथिंबीर, हळद, मीठ टाकायचं, स्वच्छ धुतलेलं चिकन टाकून वर खाली करून मस्त असं 3 शिट्यासाठी शिजायला टाकून द्यायचं. तोपर्यंत इकडे चिकन साठी मसाला सुद्धा करायला घेतला. मसाला तर करून झाला, मसाला भाजून सुद्धा घेतला, पण जेव्हा मिक्सर मध्ये त्याला बारीक करायची वेळ आली तेव्हा मिक्सरच पडला बंद अचानक. त्यांनी ना मग मला ग्लास मध्ये टाकून मसाला मस्त असा बारीक करून दिला. जास्त काही बारीक नाही झाला, पण उबडधबडच झाला, कारण माझ्याकडे दुसरी काही वस्तूच नव्हती बारीक करण्यासाठी. आता जे पराठे आणलेले आहेत ना ते काही डायरेक्ट खायला घ्यायचे नाही, कारण त्यांना भाजायचं आहे, भाजावं लागतं त्यांना. मस्त असं तेल थोडंसं टाकायचं, जास्त काही टाकायचं नाही. तेल टाकायचं, नंतर ना ते मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं. 1 नंबर पराठे लागतात मटणाच्या भाजीमध्ये. मग मटणाची भाजी सुद्धा माझी जसं आहे तसा मसाला टाकून करून घेतलेली, पण 1 नंबर चिकन झालं होतं. बघून भूक काय आवरत नव्हती, मग मस्त पैकी सगळ्यांना ताटं करून घेतली. तर आजचा असा काय होता बेत. चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.